सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव, महाड येथील वेदिका बिल्डर्स. महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज. महाड बस स्थानकापासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर 1 BHK 2 BHK फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध. प्रत्येक 2 BHK फ्लॅटमध्ये बाथटब असलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट. बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर 77 44 955 955 880 561 8308. उत्तर प्रदेश वाराणसीमधील हिंदू धर्मीय संकटमोचन मंदिराची प्रतिकृती टिळकनगर चेंबूर येथील सह्याद्री क्रीडा मंडळानं गणेशोत्सवात साकारून सर्व गणेश भक्तांचं लक्ष वेधलंय. यंदाच्या देखाव्यानं गणेश चतुर्थी दरम्यान सर्वच गणेश भक्तांना उत्तर प्रदेशमधील संकटमोचन हनुमान मंदिराचं सुद्धा दर्शन घडवलंय. महाराष्ट्रातील सर्वच गणेश भक्तांना उत्तर प्रदेशला जाणं शक्य नसतं, तर त्यांना हे मंदिर प्रति संकटमोचन हनुमान मंदिर म्हणून दर्शनासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रावर येणारी सर्व संकट दूर होण्याच्या संकल्पनेनं संकटमोचन हनुमान मंदिर सह्याद्री क्रीडा मंडळाकडून साकारण्यात आलंय. सह्याद्री क्रीडा मंडळ टिळकनगर चेंबूर. मी अध्यक्ष राहुल गजानन वाळन. असं ज्याच प्रकारे सह्याद्री क्रीडा मंडळाचे एक वैशिष्ट्य असतं, दरवर्षी अनेक नवीन एक मोठा देखावा तयार केला जातो भक्तांसाठी आणि भक्तांपर्यंत. आता या वर्षीचं वैशिष्ट्य काय आहे या भक्ताचं आणि या सर्व देखावाचं या संदर्भात? सह्याद्री क्रीडा मंडळाचं हे 48 वर्ष आहे. अनेक चांगले देखावे आपण सादर केलेले आहेत आणि यावर्षी संकटमोचन हनुमान या बेसवर आम्ही इथे हनुमान मंदिर स्थापन केलेलं आहे. सर गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ हे या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असतो. यंदाचे हनुमान मंदिर नेमकं जे उद्दिष्ट आपल्याला सगळ्या संकल्पना कशी केली असेल? महाराष्ट्रावर येणारं संकट हे दूर व्हावं या एकाच संकल्पनेने आम्ही इथे मंदिर बनवलेलं आहे संकटमोचन हनुमान. सर इथून देखाव्या संदर्भात काय माहिती सांगा, कशा पद्धतीने हा देखावा बनवण्यात आला आहे, कशा पद्धतीने तयारी कशी होती या संदर्भात? 2 महिन्यापासून याचं काम चालू होतं. आपण बघाल बाहेरून तर पूर्ण दगडरूपीमध्ये एक पहाड बनवलेलं आहे आणि पहाडच्या आतमध्ये जसं आलात की तसं एक मंदिराचं स्वरूप इथे दिसतं तुम्हाला. सर काही गणेश भक्तांना संदेश देण्याचा प्रयत्न आहे का या माध्यमातून? काय भक्तांना गणेश भक्तांना एवढंच सांगेन की शिस्तबद्ध पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा व्हावा. सर गेले अनेक वर्षांपासून बरेच देखावे जातात, त्या संदर्भात माहिती म्हणजे आधीचे देखावे काय होते, आताचे देखावे संदर्भात काय? मैसूर पॅलेस, लाल किल्ला, शनिवारवाडा, स्टार क्रूज, डिझनीलँड, पांडा विलेज, कृष्ण मंदिर, राम मंदिर असे विविध देखावे आपण इथे उभे केलेले आहेत आणि त्यातूनच हा संकटमोचन हनुमान मंदिर हे उभं राहिलेलं आहे. सर संकटमोचन हनुमान हे आपण देखावा बनवण्यानंतर आपल्या सर्व सहकारी असतील गणेश भक्तांची कशा पद्धतीने तयारी झाली त्या संदर्भात थोडी माहिती आहे? 2 महिने इथे काम चालू केलं. 2 महिन्यानंतर आपण हे बघताय सगळं स्वरूप. इथे 50 ते 60 कारागीर इथे लागले होते. चांगले पेंटर असतील, वर्कर असतील फिल्म इंडस्ट्रीमधले, त्यांनी याची पूर्ण
आराखडा तयार करून काम चालू केलं. तुम्हाला माहिती गणपती उत्सव हा पावसाळ्यातच येतो आणि पावसाचाही त्रास होत असतो. त्या सगळ्यांमधून त्यांनी हा इथे देखावा कार्यकर्त्यांनी उभा केलेला आहे. असं अगदी शेवटचा प्रश्न करतो, बाप्पाच्या रूपासंदर्भात काय सांगाल? म्हणजे बाप्पाचं रूप जे आहे अगदी एकदम असं सुंदर असं रूप दिलं आहे बाप्पाच्या मूर्तीचं. त्या बाप्पाच्या रूपासंदर्भात काय? बाप्पा सुंदरच असणार ना. बाप्पाला तुम्ही जेवढं जास्ती अजून सजवाल तेवढं बाप्पा अजूनच सुंदर दिसत आहे.